नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टिच बाय जयश्री शिंदे। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मी शिवलेला लहान मुलीचा छानसा ड्रेस। तर याला आमच्याकडे परकर आणि उल्क असं म्हणतात। तर मैत्रिणींनो, हा ड्रेस मी एका लहान मुलीचा हळदीसाठी शिवलेला आहे। तर तिच्या आईचं आणि तिला मॅचिंग पाहिजे होतं, म्हणून मी हा ड्रेस तयार केलेला आहे। तर त्या ताईंनी त्यांच्या साडीचा कपडा मला आणून दिला आणि वेलवेटचं हे त्याला कलर कॉम्बिनेशन हे बॉटल ग्रीन कलरचं वेलवेटचं ब्लाऊजचा पीस अर्धा मीटरचा त्यांनी दिला। तर त्याच्यामध्ये मी हा ब्लाऊज तयार केलेला आहे। तर ब्लाऊजची उंची आहे 11 इंच आणि ब्लाऊजचं छातीचं माप आहे 20 इंच। तर अशा प्रकारे त्याला स्लीव्ज नाही लावली, तो स्लीवलेसच शिवला आणि त्याला अशी छानशी नॉट लावली मी। आणि नॉट लावल्यानंतर म्हणजे रेडीमेड लटकन न लावता हे वेलवेटच्याच कपड्याचे मी लटकन बनवले, कारण लहान मुलं मण्यांचे लटकन वगैरे तोंडात घालतात, ते त्यांच्या तोंडात पोटात जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मी हेच लटकन बनवले आणि छानही दिसतात ते आणि खराबही होत नाही हे, कारण रेडीमेड लटकन 1-2 धुण्यामध्ये खराब होऊन जातात आणि काळे पण पडतात। तर हे लटकन असे कपड्याची शक्यतो मी कपड्याचेच लटकन बनवून देते माझ्या कस्टमरांना, रेडीमेड लटकन सध्यात कोणी आणतच नाही। तर हे अशा प्रकारे मी त्याला बॅक हुक केलेले आहे, म्हणजे घालायला पण कम्फर्टेबल असं। आणि थोडंसं एक्स्ट्रा माप घेतलेले जेणेकरून त्या मुलीला म्हणजे 2-1 वर्षापर्यंत चालून जाईल हा ड्रेस, कारण सणावारालाच घातला जातो हा ड्रेस। तर अशा प्रकारे पुढे मी त्याला पानगळा घेतलेला आहे आणि पुढे पानगळा घेऊन पाठीमागे गोलगळा घेतला आणि साइडनी असे थोडेसे कट बनवले त्याला, जेणेकरून ब्लाऊजचा लुक एकदम छान वाटतो। तर हा अर्धा मीटरमध्ये मी हा ब्लाऊज इझी तयार झालेला आहे। आणि त्याच्यावर मी त्यांनी दिलेला हा त्यांच्या साडीचा कपडा काढून दिला त्यांनी मला 1 मीटर, त्याच्यामध्येच हा मी स्कर्ट तयार केलेला आहे। तसं स्कर्टला जितका कपडा जास्त तितका स्कर्ट पण छान दिसतो, पण त्यांनी 1 मीटरच कपडा दिल्यामुळे मी त्याच्यामध्येच हा ॲडजस्ट केलेला आहे। तर स्कर्टची उंची आहे 14 इंच आणि स्कर्टचा कमरेचा घेरा आहे 20 इंच। तर मी थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून केलेलं आहे, कारण तिला ते बोलले थोडंसं मोठा शिवा, हे बघा। आणि आतून अस्तर पण लावलेला आहे त्याला, ऑर्गेन्झा कपडा आहे त्याच्यामुळे तो ऑलरेडी मस्त छान असा फुगतो, स्कर्ट छान दिसेल तिला। तर कलर कॉम्बिनेशन पण दोघांचं एकदमच छान आलेलं आहे। मार्केटमध्ये जर आपण हे कपडे घ्यायला गेलो तर याला भरपूर म्हणजे रेट जास्त असतो, किमती 1000-1200 पर्यंत चालला जातो। तर त्यांनी त्याच्या आधी पण त्यांच्या मुलीसाठी असे मार्केटमधून कपडे आणले, तर ते बोलले की ती खूप कॉस्टली जातात। मग त्यांनी असं साडीतलं त्यांच्या काढून दिलं आणि मला शिवायला सांगितलं। तर अशा प्रकारे मी त्या बाळाचा ड्रेस तयार केलेला आहे आणि त्याच्यावर मी अशी छानशी ओढणी तयार केलेली आहे। ही ओढणी केली, ओढणीला पुढे फ्रिल लावली, हे बघा अशी फ्रिल लावली आणि या साईडनी पण फ्रिल लावून दिली मी त्याला, छानशी अशी ही ओढणी तयार झाली। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मला तुम्ही तुमचा सपोर्ट करा। धन्यवाद।